जवाहर नवोदय विद्यालय परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा 2024 मध्ये विचारलेल्या गणित विषयाच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या भाषेमध्ये पाहणार आहोत. हे प्रश्न स्कॉलरशिपच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांसाठी महत्त्वाची आहेत. त्याशिवाय सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा यासाठी सुद्धा महत्त्वाची आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये विचारले जाणारे गणित विषयाचे जे उदाहरणं असतात ते उदाहरणं सुद्धा या उदाहरणासारखीच असतात. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपण सुरुवातीला पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न असा आहे, इफ वी राईट ऑल द नंबर्स फ्रॉम 1 to 100 द नंबर ऑफ टाइम्स द डिजिट 9 ऑकर्स इज. जर आपण 1 ते 100 पर्यंत सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतच्या जर आपण सर्व संख्या लिहिल्या तर त्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा येतो हे आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा 9 1 ते 10 मध्ये 9 पहिल्यांदा येईल. 9 19 29 39 49 59 69 79 89 99. आणखी हा 90 एक अंक आहे. 91 92 93 94 95 96 97 98 हा 99. हा इथं कॅन्सल करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. म्हणजे 19 संख्यांमध्ये 9 हा अंक आहे आणि या ठिकाणी तो 2 वेळा आलेला आहे. म्हणजे एकूण 20 वेळा हा 9 हा अंक आलेला आहे. म्हणून उत्तर बी असेल. द प्रॉडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर अँड द लिस्ट नंबर ऑफ 3 डिजिट्स विच कॅन बी फॉर्म्ड युझिंग 960 इज. तर सर्वात मोठ्या 3 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या चा गुणाकार ज्या की 960 वापरून तयार केला जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला प्रश्न असा आहे की 9 6 आणि 0 यापासून सर्वात मोठी संख्या 960 होईल आणि या संख्येपासून अंकापासून 609 ही सर्वात लहान संख्या तयार होईल. या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार जो आहे तर तो गुणाकार हा 5,84,640 येईल. तर हे उत्तर म्हणजे आपलं हे असेल. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण. या ठिकाणी 4,392 छेदस्थानी 3.66 बरोबर 1200 आहे. तर आपल्याला उत्तर काढायचंय 439.2 भागिले 36.6. तर पहा या ठिकाणी हा जर मी दशांश जर काढला आपण या ठिकाणी हा दशांश जर काढला तर या ठिकाणी 2 शून्य देता येतील. ठीक आहे. म्हणजेच मी याला असं लिहू शकतो की 439.200 छेदस्थानी 366. याची जी किंमत आहे एवढ्या याची ही 1200 आहे. मग या ठिकाणी पहा हा मी दशांशानंतर एक अंक आहे, दशांशानंतर एक आहे. म्हणजे हा दशांश काढून टाकता येईल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की 4,392 छेदस्थानी 366. मग आता या ठिकाणी याच्या ऐवजी मी हा जो अंक आहे या संख्येला मी काय लिहू शकतो बघा. हे 2 शून्य इथं आहेत, हे 2 शून्य इथं मी काढू शकतो. म्हणजे 4,392 छेदस्थानी 366 याचं उत्तर 12 आहे. म्हणजे याचं उत्तर असेल
12. म्हणजे आपलं या प्रश्नाचं उत्तर हे 12 येईल. 5वा प्रश्न पाहणार आहोत आपण. द पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू द पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल of length 17 meter and 11 meter. The area of square in meter square is म्हणजे चौरसाची परिमिती 17 मीटर लांबी आणि 11 मीटर लांबीच्या आयताच्या परिमिती एवढी आहे. तर चौरसाचं क्षेत्रफळ किती असेल? तर या ठिकाणी चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू असते. 4 गुणिले बाजू. तर आपण काय करू? बाजू ही x मानू. तर चौरसाची परिमिती 4x आहे. आपल्याला दिलेलं आहे की चौरसाची परिमिती बरोबर आयताची परिमिती. तर चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू म्हणजे x इथं आपण लिहिलंय. आयताची बाजू म्हणजे 2 गुणिले कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. तर आपल्याला इथं लांबी 17 मीटर दिलेली आहे आणि रुंदी 11 मीटर दिलेली आहे. 4x बरोबर 2 गुणिले 28 येईल. 17 आणि 11ची बेरीज 28. तर x बरोबर 2 गुणिले 28 हे भागाकारामध्ये 4 जातील. 4 1 4 4 7 28. म्हणजे 2 गुणिले 7 यांचा गुणाकार 14 येईल. म्हणजे चौरसाची बाजू जी आहे ती आहे 14. तर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू वर्ग आहे म्हणजे 14चा वर्ग म्हणजे 196. म्हणजे आपलं उत्तर असेल ए असेल. द नंबर ऑफ पॅकेट्स ऑफ स्वीट्स वेईंग 2/3 kg each that can be made from the 30 kg of sweets is. म्हणजे 2/3 किलो वजनाच्या मिठाईच्या पॅकेटची संख्या जी 30 किलो मिठाईपासून बनवता येते. तर आपला प्रश्न असा आहे की आपल्याकडे म्हणजे 30 किलो एवढी मिठाई आहे आणि या 30 किलो मिठाईपासून 2/3 किलोग्रॅम एवढं पॅकेटचं वजन असणाऱ्या मिठाईचे किती पॅकेट बनवता येतील? तर आपण या 30ला 2/3 न भागायचं म्हणजे आपल्याला पॅकेटची संख्या येईल. यालाच आपण असं लिहू शकतो गुणाकारामध्ये. याला जर आपण गुणाकारामध्ये भागाकारातली संख्या गुणाकारात लिहिली तर छेदस्थानची संख्येचा व्यस्त लिहायचा. 3/2 होईल. बेक बे बेक बे बेपंचेदा. 15 गुणिले 3 म्हणजे 45 येईल. म्हणजे आपलं उत्तर हे 45 असेल. द एरिया ऑफ अ रेक्टँग्युलर प्लॉट इज 616 स्क्वेअर मीटर and its breadth is 22 meter. The cost of fencing the plot at the rate of rupees 7.50 per meter is. आयताकृती भूखंडाचं क्षेत्रफळ हे 612 चौरस मीटर आहे आणि त्याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटला कुंपण घालण्याची किंमत 7.5 रुपये प्रति मीटर असेल तर कुंपण करण्याचा खर्च काढायचा आहे आपल्याला. तर आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी असते. तर आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 616 बरोबर म्हणजे लांबी दिलेली नाही, आपण लांबी काढू. रुंदी किती आहे? 22 आहे. तर x बरोबर छेदस्थानी 22. 11 दुनी 22, 11 पाची 55 आणि 11 सखी 66. बेक बे बे दुनी 4 8 16. म्हणजे x बरोबर 28 जी आहे 28 मीटर ही काय असेल त्या चौरसाची त्या भूखंडाची लांबी असेल. तर आपल्याला त्याला कुंपण घालायचे म्हणजे आयताकृती प्लॉट आहे आणि याला कुंपण घालायचं म्हणजे याची परिमिती काढायची. तर आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी असते. म्हणजे आपण किती कुंपणासाठी किती म्हणजे लांबी आहे हे काढणे म्हणजे त्याची परिमिती काढणे. तर 2 गुणिले 28 लांबी अधिक रुंदी किती आहे? 22 आहे. म्हणजेच 2 गुणिले 50 येईल हे.
28 आणि 22 ची बेरीज. हे झालं 100 मीटर म्हणजे आपल्याला म्हणजे कुंपण घालायचे. तर याचा खर्च जो दिलेला आहे त्याचा खर्च आहे एका मीटरला 7.5 रुपये. तर खर्च आपण म्हणू लांबी गुणिले दर म्हणजे 7.5. तर हे येईल 750. म्हणजे याच्यावर 2 शून्य दिले आपण गुणाकार केल्यानंतर. दशांशानंतर 2 अंक आहेत 1 2 म्हणजे इथे येईल. म्हणजे आपलं उत्तर असेल 750. 8वा प्रश्न पाहणार आहोत आपण. म्हणजे ए च्या स्थानी बी हा एक फ्रॅक्शन आहे म्हणजे अपूर्णांक आहे. ए अपॉन बी इज ए फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक आहे. ज्या ठिकाणी ए बरोबर बी मायनस 3 आहे आणि आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे ए अधिक 10 छेदस्थानी बी मायनस ए मायनस बी बरोबर 10 छेदस्थानी 7. तर ए छेदस्थानी बी ची आपल्याला किंमत काढायची आहे ए छेदस्थानी बी ची. तर पहा छेद सारखा आहे मग अंशाची वजाबाकी होईल ए अधिक 10 वजा ए बरोबर 10 छेदस्थानी 7. हा ए आणि ए कॅन्सल होऊन जाईल. त्याच्या 10 छेदस्थानी बी बरोबर 10 छेदस्थानी 7 हे 10 एक 10 10 एक 10. याचा जर आपण 1 छेदस्थानी बी बरोबर 1 छेदस्थानी 7 म्हणजेच बी बरोबर 7 येईल. हे 7 इकडे घेतले आणि बी इकडे. तर बी ची किंमत 7 आहे. आपण ए ची किंमत काढू शकतो 7 वजा 3. ए बरोबर बी वजा 3 आहे म्हणजे ए ची किंमत 4 येईल. म्हणजेच ए छेदस्थानी बी ची किंमत ए म्हणजे 4 बी म्हणजे 7 4 छेदस्थानी 7 असेल. हे उत्तर असेल. कन्वर्शन ऑफ 31 इंटिजर 7/16 इंटू डेसिमल म्हणजे हा जो 31.7 छेदस्थानी 16 ची अपूर्णांकामध्ये किती किंमत असेल. तर याला 16 एक 16 आणि त्याच्यानंतर 16 त्रिक 48 आणि एक 49 होईल अधिक 7 छेदस्थानी 16 होईल. मग काय होईल 503 छेदस्थानी 16. आता हे 503 छेदस्थानी 16 ला भागू आपण. 16 त्रिक 48 हे 2 हे 3 16 एक 16 दशांश 16 चौक 64 6 शून्य घेता येईल 16 त्रिक 48. तर 31.43 हा अंक कुठं आहे बघायचा. 31.43 इथं आहे. हे उत्तर नाही हे उत्तर नाही. इथं 31.47 आहे म्हणजे पुढचा भागाकार करण्याची गरज नाही म्हणजे आपलं उत्तर सी असेल. If each side of a square is decreased to 1/3 of itself, then the area of the square will be decreased to A 1/7, 1/3, 1/8, 1/9. चौरसाची प्रत्येक बाजू त्याच्या 1/3 इतकी कमी केली तर चौरसाचं क्षेत्रफळ किती कमी होईल. म्हणजे चौरसाची बाजू जर समजा x असेल तर क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग x वर्ग होईल. 1/3 कमी केली याचं 1/3 कमी केल्यानंतर याचा क्षेत्रफळ असेल 1/9 x². म्हणजे 1/9 1/9 क्षेत्रफळ कमी होईल. म्हणजे आपलं हे डी उत्तर असेल. हे डी उत्तर असेल. द प्रॉफिट अर्न इन सेलिंग अन आर्टिकल फॉर ₹2550 is equal to the loss incurred in selling at ₹1850. The cost price of the article is म्हणजे 2540 रुपयांना वस्तू विकून मिळालेला नफा हा 1850 रुपयांनी विकून झालेल्या नुकसाना एवढा आहे. तर म्हणजे आपल्याला पाहायचंय की त्या वस्तूची कॉस्ट किंमत म्हणजे खरेदी किंमत किती आहे. खरेदी किंमत काढायची आपल्याला खरेदी किंमत. ओके. तर द कॉस्ट पर सेलिंग प्राइस ही दिलेली आहे. विक्री किंमत दिलेली आहे. विक्री किंमत वजा नफा म्हणू आपण. ठीक आहे. तर विक्री किमतीमधून आपण एक्स म्हणजे खरेदी किंमत म्हणू आपण. ओके. विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केल्यानंतर हा मिळालेला नफा आहे.
तर 1850 रुपये 1850 रुपये जे आहे ही जी विक्री किंमत आहे त्याच्यातून होणारा जो लॉस आहे त्याच्यातून होणारा जो तोटा आहे तो तोटा आपण कसं काढतो की खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तर परत एकदा पहा, प्रश्न असा आहे की 2540 रुपयांना वस्तू विकल्यानंतर जो नफा मिळतो हा नफा 1850 रुपयांना विकून झालेल्या तोट्या एवढा आहे. म्हणजे 1850 रुपयांना विकल्यानंतर ती वस्तू जो तोटा होतो तेवढाच नफा हा 2540 रुपयाला ती वस्तू विकल्यानंतर होतो. तर आपल्याला खरेदी किंमत काढायची आहे. मग हे जे आहे हा नफा बरोबर तोटा दिलेला आहे आपल्याला. मग 2540 हा इथं आल्यानंतर 1850 होतील बरोबर x अधिक x होईल. हा वजा x आहे इकडे अधिक होईल. 8 आणि 5 9 व सॉरी 4 आणि 5 9 8 आणि 5 13 आणि हे 2x मग 4390 भागिले 2 बरोबर x 2 न भागू आपण. बे दोन्ही 4 बे 1 बे 1 उरला 19 झाले. 82 92 18 आणि बे 5 10 म्हणजे 2195 ही खरेदी किंमत असेल. The sum of the digits of a number is subtracted from the number. The resulting number is always divisible by. एका संख्येच्या अंकाची बेरीज त्या संख्येतून वजा केली जाते. परिणामी ती संख्या नेहमी विभाज्य असते. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येच्या अंकाची बेरीज जर आपण केली तर इथं 245 घेतली. 245च्या अंकांची बेरीज किती होईल? 9 आणि 2 11 होईल. त्याच्यातून वजा करू आपण. तर ही आलेली संख्या जी आहे कोणतीही संख्या आहे तिला नेहमी 9 ने भाग जातो. 9 दुनी 18 5 9 सखी 54. कोणतीही संख्या घ्या तुम्ही, जसं 45 घेतली आपण तर 45 याच्यातल्या अंकाची बेरीज केली तर 9 येते. 9 किती 15 9 6 15 हात साला 1 3 या 36 भागिले 9 9 चौक 36. तर हे लक्षामध्ये ठेवायचंय. कोणत्याही दिलेल्या संख्येच्या अंकाची बेरीज आपण त्या संख्येमधून वजा केल्यानंतर त्या संख्येला 9 ने भाग जातो. If the sum of two angles is an obtuse angle, then which are the following is not possible. म्हणजे दोन कोणांची बेरीज हा विशाल कोन असेल तर खाली दिलेले जे ऑप्शन्स आहेत तर त्याच्यातलं ऑप्शन हे कोणतं शक्य होणार नाही. वन राईट अँगल अँड वन ॲक्यूट अँगल म्हणजे एक काटकोन आणि एक लघुकोन. तर हे शक्य आहे. म्हणजे 90 घेतला आणि 20 घेतला तर आपल्याला विशाल कोन मिळतो. वन ऑब्ट्यूज अँगल अँड वन ॲक्यूट अँगल. ऑब्ट्यूज अँगल म्हणजे याचं 90 पेक्षा जास्त म्हणून हे पण शक्य आहे. समजा हे 100 आणि 30 130 विशाल कोन तयार होईल. टू ॲक्यूट अँगल्स घेतले आपण म्हणजे 70 घेतला आणि 80 घेतला हा 150 येईल. म्हणजे दोन लघुकोनांची बेरीज विशाल कोन असू शकतो. टू राईट अँगल्स, परंतु दोन जर आपण काटकोन घेतले तर 90 तर 180 तर 180 अंशाचा हा विशाल कोन नसतो. म्हणजे आपलं टू राईट अँगल्स किंवा दोन काटकोन हे उत्तर शक्य होणार नाही. सुमित वेट्स 107 kg and Sanjay weighs 82 kg. The difference of their weights if the weight of each is rounded off to the nearest tens. म्हणजे सुमितचं वजन 107 किलो आहे आणि संजयचं वजन 82 किलो आहे. जर प्रत्येकाचे वजन जवळच्या 10 पर्यंत पूर्ण केले तर त्यांच्या वजनातील फरक तर हे 5 येतील इथं आणि इथं 2 येतील. आता 25च्या जवळची 10च्या पटीतील संख्या 25च्या जवळची 10च्या पटीतील संख्या ही 30 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या
एकक स्थानचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठी संख्या म्हणजे 5, 6, 7, 8, 9 पर्यंत जर घेतला आपण तर ही संख्या 1 न वाढवायची म्हणजे हे 2 हे 3 केले आपण म्हणजे 25 5 म्हणजे एकक स्थानचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर दशक स्थानचा अंक 1 न वाढवायचा. जर समजा हा अंक म्हणजे 5 पेक्षा लहान असेल म्हणजे 4, 3, 2, 1 तर या संख्येची 10च्या पटीतील जवळची संख्या ही 20 होईल. म्हणून आपलं उत्तर हे 30 असेल. आता इथं 3009 इज सेम ॲज म्हणजे ही जी संख्या आहे या संख्याचं अर्थ काय होतो तर हे 30,009 म्हणजे याला मी काय लिहू शकेल 3 गुणिले 10 आणि 9 आहेत 09 म्हणजे इथं आपण आपल्याला असं म्हणतील याच्यामध्ये 30 म्हणजे 30,000 हा 10,000 आहेत आणि 9 टेन्स नाही तिथं 9 किती आहेत 9 into 1 आहे म्हणजे 30,000 अँड 9 वन्स ही ज्याचा अर्थ काय होतो की 30 ते 10,000 आहेत आणि 9 वन्स आहेत म्हणजे 3 10,000 आणि 1 तर हे उत्तर येईल 30,909 म्हणजे याच्यामध्ये 30,000 आहेत आणि 9 1 आहेत. द कॉस्ट प्राइस ऑफ ए book is ₹100. A shopkeeper sells 3 such books for ₹275. What is his profit or loss? एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. एक दुकानदार अशी 3 पुस्तकं विकतो. तर 100 रुपयाला घेतलेले पुस्तक विकल्यानंतर 3 विकल्यानंतर 300 रुपये येतील. परंतु ही 3 पुस्तकं विकल्यानंतर त्याला 275 रुपये मिळतात. म्हणजे त्याला 25 रुपयाचं नुकसान होतं. 25 रुपयाचे नुकसान लॉस ऑफ ₹25. A machine can print 12 pages in a minute. How long will the machine take to print 5,760 pages? तर एक मशीन एका मिनिटामध्ये 12 पृष्ठे मुद्रित करू शकते तर 5,760 पृष्ठे प्रिंट करण्यासाठी मशीनला किती वेळ लागेल तर 12 पेजेस एका मिनिटामध्ये होत असतील म्हणजे या संख्येला जर समजा आपण 12 ने भागू आपण एका मिनिटामध्ये दिलेलं आहे आपल्याला 5,760 ला 12 ने भागा म्हणजे आपण याला 12 ने भागू 12 चोक 48 8 अन किती 17 8 अन 9 17 इथे 0 6 12 8 96 0 हा 0 इकडे घेतला 12 0 0 म्हणजे 480 मिनिट लागतील मग आपल्याला उत्तर हे तासामध्ये दिलेलं आहे म्हणून याला 60 न भागायचं हे 0 कटेल 6 1 6 6 8 48 म्हणजे 8 तास 8 hours विल बी आवर आन्सर 5.3 छेदस्थानी 8 गुणिले 8.1 छेदस्थानी 8 वजा 3.1 छेदस्थानी 8 गुणिले 5.3 छेदस्थानी 8 याचा आपल्याला काय करायचंय 8 पंचे 40 आणि 3 43 छेदस्थानी 8 8 8 64 आणि 1 65 छेदस्थानी 8 वजा 8 त्रिक 24 25 छेदस्थानी 8 8 45 45 छेदस्थानी 8 इथे छेद सारखा आहे 8 गुणिले 8 येईल आणि हे 43 गुणिले 65 वजा 25 गुणिले 45 अंशामधून 5 आपण कॉमन काढू 43 गुणिले 5 5 5 त्रिक 15 वजा 5 5 25 गुणिले 45 छेदस्थानी 64 5 छेदस्थानी 64 तर 43 गुणिले 13 केलं तर आपण 559 येतील वजा 5 गुणिले 45 225 येतील
5 छेदस्थानी 64 गुणिले या दोघांची वजाबाकी जर केली आपण तर ती 334 येईल. या दोघांचा गुणाकार करा. हा गुणाकार येईल 1670 छेदस्थानी 64 आणि यांचा जर आपण भागाकार केला विद्यार्थी मित्रांनो तर हा 26.03 येतो. तर आपल्याला म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विचारलेली आहे, म्हणजे जवळची सरासरी किंमत 26.03 म्हणजे 26 म्हणायचं. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ही 26 येईल. In the figure, the measures of angle AOB, BOC, COD and DOE respectively. तर या ठिकाणी पहा आकृतीमध्ये अँगल AOB, BOC, COD आणि DOE यांचे आपल्याला माप काढायचे आहेत. तर पहा या ठिकाणी या सर्व कोनांची जर बेरीज केली आपण तर ही 360 असते. म्हणजे x अधिक 2x अधिक 4x अधिक 6x अधिक 100 बरोबर ते 360 येईल. म्हणजे x अधिक 2x 3x 7x 13x 3x 7x 7 आणि 7 13 x अधिक 100 बरोबर 360. तर 13x बरोबर 360 वजा 100 होईल. ही अधिक मध्ये असणारी संख्या इकडे वजा मध्ये जाईल. 13x बरोबर 260, x बरोबर 260 भागिले 13. 13 1 13 13 2 26 म्हणजे 20 येईल. तर हा कोण जो आहे तो 20 होईल, हा कोण 40 होईल आणि 4 गुणिले 20 म्हणजे हा 80 होईल आणि 6 गुणिले 20 म्हणजे हा 120 होईल. म्हणजे 20 40 80 120. 20 40 80 100. The given bar chart shows the number of matches played by cricket team of different countries in a year. How many more matches were played by Australia than Pakistan? दिलेला बार चार्ट एका वर्षात विविध देशांच्या क्रिकेट संघांनी खेळलेल्या सामन्यांची संख्या दर्शवतो. पाकिस्तानपेक्षा ऑस्ट्रेलियाने किती सामने जास्त खेळले? तर पहा ऑस्ट्रेलियाने किती सामने खेळलेले आहेत? 32 सामने खेळलेले आहेत. आणि पाकिस्तानने 24. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपेक्षा किती जास्त खेळले त्यांची वजाबाकी? तर हे 8 सामने हे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानपेक्षा जास्त खेळलेले आहेत. म्हणून आपलं उत्तर 8 असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे गरजू विद्यार्थी आहेत, जे गरजू पालक आहेत, यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये काही इम्प्रूव्हमेंट आवश्यक असतील तर निश्चितपणे कॉमेंट करून आपण या व्हिडिओस अधिक चांगला कसा बनवता येईल यासाठीच्या सूचना कराव्यात ही आपणास विनंती. धन्यवाद.